नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे टार्गेट. चावट मामी भाग 5. आज तुमच्यासमोर सदरील कथेचा 5वा भाग सादर करणार आहे. तत्पूर्वी या अगोदर काय घडलं हे तुम्हाला मी रिपीट न करता डायरेक्ट आजची कथा सुरुवात करत आहे. त्याच्यासाठी या अगोदर काय घडलं हे ऐकण्यासाठी तुम्हाला आपल्या कथेच्या चॅनलवर जावं लागेल. आपल्या चॅनलवर गेल्यानंतर तिथं मामी नावाची प्लेलिस्ट तुम्हाला निवडावी लागेल. त्यामध्ये या अगोदरचे सर्व भाग तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता पुढं काय घडलं ते मी सांगतो. मी जसं मामीला सांगितलं, आता आपण पिक्चरला जाऊ, आपण शॉपिंग करायला जाऊ. मामीसुद्धा तयार झाली. मामी आता मला तिचा बॉयफ्रेंड बनवणार होती, कारण आता मामी माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड म्हणून राहायचं कबूल झाली होती. माझे निरागस मनाचे प्रश्न सोडवता सोडवता तिच्या नाकी नऊ आलं होतं. तिला खूप टेन्शन येऊ लागलं होतं हे मला समजलं, परंतु काहीतरी करून तिला दिवस काटायचा होता आणि माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न येत होते ते प्रश्न तिला कसे तर करून थांबवायचे होते. परंतु मी खूपच चंचल स्वभावाचा होतो. काही जरी झालं तरी माझा मूळ प्रश्न मी विसरणाऱ्यापैकी नव्हतो. मग मी हळूच मामीला पुढं म्हणालो, मामी ते सर्व काही जाऊ द्या, आता मला सांगा ते काय झालं. तसं मामी म्हणाली, आता काय राहिले आणखीन, आता काय व्हायचं राहिले. मग मी म्हणालो, तुम्ही माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत ना. ते वंदना बहिणीचे आणि तुमचे दुधूचे साईज वेगवेगळे आहे. वयामध्ये तर तुम्ही दोघी समानच आहात, परंतु शरीरामध्ये सुद्धा समांतर आहे आणि त्यांचे दुधू आणि तुमचे दुधू मात्र कमी जास्त आहे. आता हे मला सांगा, ह्यात काय आहे, कशामुळं असं होते. आता मी माझ्या मूळ प्रश्नावर आल्यामुळे मामीला परत थोडंसं टेन्शन झालं, परंतु यावेळेला मात्र मामीनं थोडं सबरीनं घ्यायचं ठरवलं. मग मामी मला म्हणाली, राजेश सांगते सर्व काही मी. आता मी तुमची गर्लफ्रेंड आहे ना, मग तुमच्यापासून मी काहीच नाही लपवणार. जाऊ द्या, जे काय आहे ते सर्व सांगून टाकते. मग मी सुद्धा म्हणालो, हो ना मामी सांगा, आता लपवून पण काही उपयोग होणार नाही. बरोबर बोलतोय ना मी. तसं मामी म्हणाली, हो अगदी बरोबर बोलतायत. तुम्ही जे सांगतायत, तुम्ही जे विचारतायत ते सांगायचं माझं काम आहे. आणि कोणती पण गर्लफ्रेंड त्याच्या बॉयफ्रेंडला कधी खोटं बोलत नाही. मी सुद्धा तुम्हाला कधी काहीच खोटं बोलणार नाही. चालेल ना तुम्हाला. मी म्हणालो, हो मला पण तसंच पाहिजे, मला खोटं नाही बोलायचं. मग मामी म्हणाली, हो बाबा मी नाही बोलणार तुम्हाला खोटं. चला मग आता आपण थोडंसं चहा वगैरे घेऊत, आता खूप वेळ झाला आहे, माझी मनस्थिती खूप खराब झाली आहे. मी म्हणालो, मामी तुम्ही मला गोड गोड बोलून माझ्या प्रश्नापासून दूर ठेवू इच्छित आहात, हेच खरं आहे ना. तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. तुम्ही ते शेजारच्या 2 मुलींबद्दल सांगितलं, शीतलबद्दल पण सांगितलं आणि मायाबद्दल पण, परंतु वंदना वहिनीबद्दल तुम्ही सांगायला टाळाटाळच करत आहात. का सांगायला टाळाटाळ करत आहात मला नाही समजत, परंतु मी पण एवढा हट्टी आहे, जोपर्यंत मला तो विषय माहीत होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला नाही सोडणार. मग मामी म्हणाली, ठीक आहे, तुमचे मामा येण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते. मग मी म्हणालो, ठीक आहे, चला तर मग आपण चहा पिऊत. मग मी आणि मामी दोघेजण किचनकडे निघालो. जसं मी किचनकडे निघालो तसं मामी मला म्हणाली, तुम्ही टी व्ही बघत इथं सोफ्यावर बसा, मी चहा घेऊन येते. परंतु मी लगेच म्हणालो, माझ्या होणाऱ्या गर्लफ्रेंडला मी चहा करण्यासाठी मदत करणार आहे. मी आता नेहमी तुमच्यासोबतच राहणार. फक्त मी शाळेत जाऊन येईपर्यंत तुम्ही एकटं राहायच्या. ज्या टायमाला मी घरी आलो की तुमची सर्व कामं मी करू लागणार. मग ती म्हणाली, बॉयफ्रेंडचे कामं ते नसतात ना, बॉयफ्रेंड एका जागेत बसतो, सर्व काम गर्लफ्रेंड करत असते. मग मी म्हणलो, असं असते का. तसं मामी म्हणाली, हो ना, म्हणून तर मी म्हणते तुम्ही इथे टी व्ही बघत बसा. तुमचे मामा घरी आल्यानंतर मला काही काम करू लागतात का. तुम्ही बघतायत ना, सर्व काम मलाच करावं लागते. मग मी म्हणालो, मला मामासारखं बॅड बॉय बनायचं नाही, मी एकदम गुड बॉय बनणार आहे. मला तुमच्यासोबत मदत करायला, तुमचे सर्व कामं करायला खूप आवडेल. मग मामी मला म्हणाली, हो का, म्हणजे तुम्ही माझ्या सर्व घरकामात मदत करणार आहात, बरोबर आहे ना. मी म्हणालो, हो बरोबर आहे. तुम्ही अगोदर माझी फक्त मैत्रीण होतात, अगोदर मामी होतात, नंतर मैत्रीण झालात. आता तर तुम्ही माझी बेस्ट फ्रेंड तर होतात, परंतु आता तर तुम्ही माझी गर्लफ्रेंड पण झालात. मग तुम्हाला मी मदत करणार नाही तर कोणाला करणार. मामी हसू लागली. मग लगेच मला म्हणाली, ठीक आहे, तुमच्या भावना मी समजू शकते. तुम्ही बसा इथं टी व्ही पाहत, मी येते चहा घेऊन तुमच्यासाठी. मग मी म्हणालो, तुमच्या बॉयफ्रेंडला कसा चहा लागतो तुम्हाला सर्व काही माहीत असेल ना. मामी हसली आणि मला म्हणाली, हो मला सर्व काही माहीत आहे.
मग मामी निघून गेली. मी टी व्हीचा रिमोट हातात घेतला आणि आता मी खूप मोठा माणूस झालो आहे अशा आविर्भावामध्ये पायावर एकमेकावर आडी टाकून मी टी व्ही बघत बसलो. आता माझं संपूर्ण लक्ष जरी टी व्हीकडे असलं तरीसुद्धा माझ्या डोळ्यासमोर मामीच नाचत होती. मला सगळीकडं मामीच दिसत होती. मामीनं मला गर्लफ्रेंड म्हणून चॉईस केली. मामीनं मला बॉयफ्रेंड निवडले. ती माझी गर्लफ्रेंड झाली आहे. म्हणजे आता पुढं काय काय असते, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काय काय करतात मला काही माहीत नव्हतं. परंतु आज रात्री मात्र मी मामाकडून पैसे घेणार होतो आणि मामीला पिक्चरला घेऊन जायचं ठरलं होतं. आता मामीला शॉपिंग पण करायची होती. मग आता मामीला सरप्राईज द्यावं म्हणून मी गुपचूप बसलो. मामीला काहीच बोलायचं नाही आणि मामाला पण काही सांगायचं नाही. मामाकडून फक्त पैसे घ्यायचे खर्चायला म्हणून आणि मामीसोबत पिक्चरला जायचं असा मी बेत माझ्या मनाशी ठरवला. काही वेळ झाला मी चित्रपट पाहत होतो. थोड्याच वेळात मामी आली. मामी आल्यानंतर तिने तिच्या हातात चहाचा ट्रे घेऊन आली होती. तिने मला एक कप दिला आणि स्वतः एक कप घेऊन माझ्या बाजूला सोफ्यावर बसली. आम्ही दोघेजण आता एकमेकाला चिटकून सोफ्यावर बसून त्या चहाचा आस्वाद घेऊ लागलो होतो. मित्रांनो, आता मामीच्या मांडीला मांडी चिटकून मी बसलो होतो. याच्या अगोदर पण मी मामीसोबत दररोज बसायचो. परंतु आज माझ्या मनामध्ये ज्या फिलिंग होत्या त्या काही वेगळ्याच होत्या. माझ्या मनामध्ये थोडंसं वेगळंच वाटू लागलं होतं. मी काहीतरी मोठा आहे. इतर व्यक्तींपेक्षा, इतर पोरांपेक्षा मी थोडा वेगळा आहे असं मला वाटू लागलं. मग काही वेळ गेल्यानंतर मी हळूच मामीला म्हणालो, मामी सांगा ना आता तुमचं आणि ते वंदना बहिणीबद्दलचं, आपला विषय बाकीच राहिला आहे. मग मामी मला म्हणाली, सांगते नंतर सांगते. आता सांगते एकदा म्हणल्यानंतर थोडा विश्वास ठेवा. मी तुम्हाला सर्व काही सांगणारच आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि काळजी पण करू नका. मी सांगते म्हणली की नक्की सांगते. मी ठीक आहे असं म्हणलो आणि चहाचा आस्वाद घेऊ लागलो. आज मला जो चहा मामीने आणून दिला होता त्या चहा थोडीशी वेगळीच लागत होती. आज चहा खूपच भारी लागत होता. माझ्या मनाचा भ्रम असेल किंवा मामीनं थोडंसं मन लावून बनवलं असेल. जे काही असेल ते असेल, परंतु माझ्या मनाला जे काही वाटत होतं ते सर्व काही मी तुमच्यासमोर जशास तसं इथं मांडत आहे. मित्रांनो, मग आम्ही हळूहळू चहा पिऊ लागलो. चहा पित असताना मी मामीच्या दुधाकडे बघत होतो. तशी मामी मला म्हणाली, काय बघतायत, दूध प्यायची इच्छा झाली की काय? मी म्हणालो, हो, पाजवणार का? मामी म्हणाली, हो, परंतु आत्ता नको. मग मी म्हणालो, मग कधी? मामी म्हणाली, संध्याकाळी. मी म्हणालो, खरंच का? तसं मामी म्हणाली, हो, खरंच पाजवते, परंतु संध्याकाळी, आता नाही. मी म्हणालो, मला आत्ताच पाहिजे होतं, आत्ता का नाही? मग मामी म्हणाली, अहो राजेश, तुम्हाला वेळ पीड लागली की काय? मी म्हणालो, का, काय झालं आता? तशी मामी मला म्हणाली, अहो आता तुमची मामा यायची वेळ झाली आहे. कधी पण ते अचानक येऊ शकतात, त्याच्यामुळे आत्ता नको. मग मी म्हणालो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा, परंतु मी दररोज त्याच्यावर हात ठेवून झोपतो. आज मात्र मी ते पिणार आहे. जमल ना तुम्हाला? मामीनं स्मित हास्य केलं आणि ती म्हणाली, हो बाबा, आता तुम्ही माझे बॉयफ्रेंड आहात आणि तुमच्या सर्व इच्छा मला पूर्ण कराव्याच लागतील ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे काही पाहिजे ते देऊन टाकेन. परंतु तुम्ही थोडंसं रिलॅक्स राहा. प्रत्येक प्रश्न विचारून प्रत्येक वेळी तुम्ही माझी नाचक्की करू नका. खूप त्रास देत आहे तुम्ही मला, हे मात्र करू नका. मग मी जसं बोलत होतो तसं मामी माझ्यासोबत बसून बोलू लागली. आम्ही दोघे पण आता जवळजवळ बसून गप्पा मारू लागलो. इकडचा तिकडचा विषय चालू होता. मग मामी मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारू लागली. तसं मी म्हणालो, मामी तुम्ही आता माझी गर्लफ्रेंड आहात, मग तुम्ही माझा अभ्यास पण घेणार का? मामीनं माझ्या गालावर एक हलकीशी चापट लगावली, अगदी हळूवारपणे, प्रेमाने, आणि ती मला म्हणली, हो, आता मी सर्व काम मीच करते ना. अगोदर पण मीच करते आणि आत्ता पण. आणि आता तर माझा तुमच्यावर जास्त हक्क आहे, कारण मी तुमची गर्लफ्रेंड आहे. तुमचं करिअर कसं बनवायचं आहे हे सर्व काही माझ्याच हातात आहे. त्याच्यामुळं आता खूप अभ्यास करायचं, खूप स्टडी करायची आणि तुम्ही खूप मोठे अधिकारी बनायचं, हो ना? तसं मी म्हणालो, हो मामी, मी खूप मोठा बनणार, खूप पैसे कमवणार आणि तुम्हाला खूप सुखात ठेवणार. मग मामी मला म्हणाली, मग तुम्ही लग्न कधी करणार? मग मी म्हणालो, मामी तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्हीच करून द्या माझं लग्न. मग मामी म्हणाली, ठीक आहे. अशा प्रकारे आमच्या दोघांमध्ये गप्पा गोष्टी चालू होत्या. तेवढ्यामध्ये मामा घरामध्ये आले. आता असं जर बघितलं तर दररोजच मी आणि मामी दोघे गप्पा मारत बसतो असो. मामा आले, माझ्या एकदम जवळ चिटकून बसले आणि मला म्हणाले, काय राजेश, काय चालू आहे? तसं मी म्हणालो, काही नाही. आता मामीला थोडी भीती वाटली होती की मामाला मी कुठं काही बोलतो की काय, मामी माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून मी सांगतो की काय, असं मामीला वाटत होतं. कारण कुणाला काही सांगायचं नाही हा विषय मामीच्यामध्ये आणि माझ्यामध्ये झालाच नव्हता. त्याच्यामुळे मामी थोडी घाबरली. परंतु
मी जसं काहीच नाही असं म्हणून शांत बसलो तसं मामीला थोडा धीर आला. मग ती जरा शांत झाली आणि मामाला म्हणाली, थांबा, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. मग लगेच मामी उठली आणि किचनकडे जाऊ लागली. तरीसुद्धा ती वळून वळून माझ्याकडे बघत होती. आता मी काय बोलेन आणि मामाला काय सांगेन याच्यावर तिचं लक्ष होतं. मग ती हळुवारपणे तिनं मला इशारा केला आणि मला म्हणाली, राजेश या इकडं, तुमच्याकडं पाणी देते, तुमच्या मामाला पाणी द्या. मला समजलं ती मला जाणीवपूर्वक मामाच्या जवळ थांबू देणार नव्हती. परंतु मी सुद्धा खूप हुशार होतो. मी लगेच उठलो आणि मामीच्या पाठीमागे जाऊ लागलो. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर आमचं किचन आलं. किचनमध्ये मामी वळली आणि मी सुद्धा किचनच्या मध्ये मामीच्या जवळ जाऊन उभा राहिलो. पाण्याचा ग्लास मामीनं हातात घेतला. तो ग्लास भरत भरतच मला म्हणाली, राजेश तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. मी लगेच म्हणालो, मामी मला माहीत आहे तुम्हाला काय सांगायचं ते. मामी लगेच म्हणाली, काय? हेच तुम्ही सांगणार आहात की मामासोबत काही चर्चा करू नका, बरोबर आहे ना? आता मात्र माझी जी समजदारी होती त्याच्याबद्दल मामीला खूप कौतुक वाटलं आणि मामीनं माझ्या गालाचा एक गालगुच्छा घेतला आणि एक मस्त किस माझ्या गालावर केली आणि मला म्हणाली, हो, अरे हो, तुम्ही तर खूप हुशार आहात. बरोबर आहे, मी तेच सांगणार होते, मामासोबत काही चर्चा करू नका. मग मी म्हणालो, हो मामी, तेवढी गोष्ट समजते मला. मी एवढा पण काही लहान नाही आणि अशा गोष्टी गुपचूपच ठेवायच्या असतात. मी माझ्या मित्राकडून ऐकलो होतो की ती माझी गर्लफ्रेंड आहे, हे तू कोणाला सांगू नकोस. मग मी आत्तापर्यंत त्याची गर्लफ्रेंड कोण आहे हे कोणाला सांगितलं नाही. मग मामी मला म्हणाली, तुम्ही कोणाबद्दल बोलतायत? मग मी लगेच म्हणालो, माझा नरेश नावाचा मित्र आहे ना, त्याच्या भावाबद्दल बोलतो आहे. त्याच्या भावानं मला एकदा त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली होती. त्याची गर्लफ्रेंड मला माहीत आहे, ती पलीकडच्या गल्लीत सुलक्षणा राहते ना, तीच नरेशच्या भावाची गर्लफ्रेंड आहे. मी जसं सांगितलं तसं मामी माझ्याकडे बघू लागली. आता मी खूप हुशार आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. मग मी पाण्याचा ग्लास घेतला आणि थेट मामाच्या दिशेने चालू लागलो. मी माझ्या हातातला पाण्याचा ग्लास मामाला दिला आणि मामाच्या जवळ मामाच्या मांडीला मांडी चिटकून मी बसलो. मग मामा मला विचारत होते, अभ्यास वगैरे कसा चालू आहे, काय करतोस, काय नाही. मामाच्या प्रश्नाची उत्तरं सर्व काही समाधानकारक मी मामाला दिली आणि माझा अभ्यास पण व्यवस्थित आहे हे मामाला पटवून दिलं. मग मामा मला म्हणाले, जा आता माझ्यासाठी चहा घेऊन ये. मग मी परत किचनमध्ये गेलो. तसं तिकडं बघितलं तर मामी चहा बनवत होती. मग मी हळूवारपणे गेलो आणि म्हणालो, काय करते माझी गर्लफ्रेंड? तसं मामीनं हळूच माझ्या ओठावर बोट ठेवले आणि मला म्हणाली, गुपचूप बसायचं. हे सर्व काही जरी मामाने ऐकले ना, तुमच्याबरोबर मला पण मार मिळेल, शांत राहायचं. मग मी शांत झालो आणि मामीला म्हणालो, तिकडं मामा लांब आहेत, त्यांना कुठं ऐकू येईल? मग मामी मला म्हणाली, अशीच सवय लागते, त्याच्यामुळं घरामध्ये मामा असले की काहीच बोलायचं नाही, एकदम शांत राहायचं. तुम्ही जसं मला मामी मामी करून राहतात ना, आता पण तसंच राहायचं. ज्यावेळा मामा घरात नसतील त्यावेळा मी तुमची गर्लफ्रेंड आणि ज्यावेळा मामा घरात असतील त्यावेळा मी तुमची मामी. चालते ना? मी म्हणलो, हो मामी, धावते अगदी, चालायचंच काय. मग काही वेळ आम्ही तिथंच गप्पा मारत थांबलो. मामीनं चहा बनवला आणि मला म्हणाली, तुमच्याकडं मी नाही देणार चहा, चला तुम्ही पुढं. अंगावर जर सांडून घेतला तर रिकामी पंचायत व्हायची. मग मी ठीक आहे असं म्हणून मामीच्या पुढं चालू लागलो. मी मामाच्या जवळून बसलो. मग मामीनं मामाला चहा दिला. मामाने मामीला विचारलं, अगं आणि राजेशला चहा? तसं ती म्हणाली, आम्ही दोघांनी आत्ताच पिला आहे, तुम्हीच थोडं उशिरा आलात त्याच्यामुळे तुमचा चहा सेपरेट बनवून दिला. मग मामाने मला विचारलं, हो खरंच घेतला आहेस का? मी म्हणालो, हो, आणि मामी का खोटं बोलत आहे का? आम्ही दोघांनी चहा घेतला, तुम्हीच याला उशीर केलात, असं म्हणून मी थोडंसं हसलो. आता मामा आणि मामी गप्पा मारत होते. मग मी म्हणालो, मामा मी थोडं शेजारच्या सुरेशकडे जाऊन खेळून येतो, थोडं त्याच्याकडं माझं काम आहे. मामा म्हणाले, ठीक आहे जा, पण कोणासोबत भांडण वगैरे करू नकोस. आता शाळेमध्ये मुलं असले की वयच तसं असतं, कशावरून ना कशावरून खुरापत काढतात, काहीतरी होतं कमी जास्ती आणि मग भांडणं तंटे होतात. आता तसं बघितलं तर मी थोडा तापट स्वभावाचा होतो, त्याच्यामुळं मामा मला जी हिंट देत होते ते त्यांच्या पद्धतीत ते बरोबर होतं. मग जसं मामाने मला सांगितले तसं मी म्हणालो, हो, मी नाही भांडण करणार. अशा प्रकारे मी घराच्या बाहेर निघालो आणि अगदी 10-15 मिनटे फक्त बाहेर फिरून मी रिटर्न आलो. जसं मी घराच्या दरवाजाजवळ आलो तसं बघितलं तर मामा गाडी चालू करत होते. मी म्हणालो, मामा कुठे निघालात? तसं मामा मला म्हणाले, अरे माझ्या मित्राचं काहीतरी अर्जंट काम निघालं आहे, त्याला घेऊन मी तालुक्याच्या गावाकडे निघालो आहे. आम्हाला रात्री 10-10:30 वाजतील, मला याला उशीर होईल, तुम्ही व्यवस्थित दरवाजा बंद करा आणि व्यवस्थित झोपा. जर याला उशीरच झाला, खूपच उशीर होत असेल तर मी रात्री येणारच नाही, उद्या सकाळीच बघूत. त्याच्यामुळं तुम्ही दोघेच आहात घरात, काळजी घ्या. काही अडचण आली तर तिकडे ताईकडे जा, म्हणजे माझ्या आईकडे.
मी ठीक आहे मामा असं म्हणालो आणि लगेच विचारलं, मामा तुम्ही जात आहेत हे मामीला सांगितलं आहे का? तसं मामा म्हणाले, हो तिला तर सांगूनच निघालो आहे ना. मग आता मामा तर निघाले होते. मी आणि मामी दोघेच घरात राहणार होतो. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. ही कथा तुम्हाला नक्की आवडत असेल. आत्तापर्यंतच्या आपल्या अभिप्रायावरून तर समजते तुम्हाला कथा खूपच आवडली आहे. चला तर या कथेला एक लाईक करा आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मित्रांनो, भेटणार आहोत आता आपण कथेच्या पुढील भागामध्ये. बाय बाय.